अरे राम राम रे वट्टे हो, काय म्हणता. मी कार्तिक. तुम्हाला तर माहिती आहे आपला 30 days 30 ब्लॉग चॅलेंज चालू आहे. आज आहे डे आपला 27वा. मग काय पोय निघालो ना आपल्या घोड्याला घेऊन सरळ ग्राउंडच्या इकडे. कारण रनिंगला जावंच लागते. बोन छत्रपती शिवाजी महाराजचे दुरून दर्शन घेऊन घेतले. झालो ना भाई रनिंगसाठी तयार. ग्राउंडचा पाय वगैरे लागून घेतले. भाऊ वाजता असं वाटू राहिलं की सर्वात पहिले आम्ही चालू का ग्राउंडवर. मग काही विषय नाही म्हटलं करा भाऊ रनिंग सुरू. रनिंग वगैरे करून घेतली आणि वॉर्मअप बी करून घेतला फटकनी. कारण बाई सगळ्यात आखरी चालू नव्हता. काही समजून नाही राहिलं. तर मग आलो ना जिममध्ये ना आपले सूर्यनमस्कारचे सेट कंप्लीट करून घेतले. आणि सकाळी गौ माते दर्शन झाले. एकदम खतरनाक झालं नो आता तयारी बघ. हो सकाळी जे खेळली दिसली ना काय बोलायली म्हटलं उठ सकाळ झाली आणि टपले मारून फटकनी उठून द्यायला आलो ना मंदिरात. कारण मंदिराशिवाय आपला दिवस सुरू होत नाही. बाहेर वगैरे लागून घेतलं निघालो ना आपल्या घोडेले सगळे घेऊन. काय सोबतदाई आले होते सुरतदाई आले होते. काही विशेष नाही म्हटलं एक नंबर. अरे बस स्टँडवर एवढे आजी ना बाई सोबत बसलो होते. म्हटलं काही आंदोलन बिंदोलच करतात काय रे बा. नाही म्हटलं भाऊ काही तिकीटचा विषय चालू आहे. म्हटलं काही विषय नाही चालू द्या भाऊ. रस्त्याने दिसले आबा रस्त्यावर दोन डागा घेऊन खाणं सुरू केलं ना रे बा. येईन मग काय ट्युशनवर आलो. ट्युशनला सर ना गोष्टीत घेऊन टाकल्या बुट्टेने. सांगा आता काय करा. घरी जाताना म्हणे बा कांड्याच पाहतात बाबा. सोबतदान काय खतरनाक दोन वाला फेफसा जारून दिला. म्हटलं वा सोबतदा एक नंबर. मग काय संध्याकाळी जायचं होतं आपल्या दवाखान्यात. नाही भूक मला काही नाही झालं. मला काही होऊ बी शकत नाही. तट खायला तट राहायचा आपला हात धैर्य आहे. मग काय मित्राला भेटायला होत्या दलिंदराले. आलो ना भाऊ दलिंदराला भेटायला. नाही लहान लेकरू पोहून हप्ते करायला न सांगा आता काय करायचं. मग काय भाऊचे एक रस पिऊन घेतला. आलो दुकानात आल्याला खेबडी भेटली. चला मी घेतोय खेबडी जा मजा भेटो. जय माता राणी.